कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा, सूर्याला किती झाकून ठेवायचा प्रयत्न केला तरी आज मावळलेला सूर्य उद्या उगवणारच। सत्य सुद्धा असंच असतं, आज न उद्या बाहेर येतच। शिवा बेटा, तू करून दाखवलंस आणि त्या सगळ्यांचा तुझ्यावरती विश्वास बसलाय। हे आता आज बघू। अरे हस, तुझ्या ती जिंकण्याची उर्मी आहे ना, कमाल आहे बघ। पण पप्पा, मी ना या सगळ्यात खूप खुश आहे, मला आनंदच वाटतोय, पण दिव्याने हे केलं नाही याचं वाईट वाटतंय। कमाल आहे ना, तुम्ही दोघी एकाच घरात लहानाच्या मोठ्या झाल्यात, पण लहानपणापासून ती कधी कोणाशी बोलायची नाही, कधी कोणाला काही द्यायची नाही। एवढं तू सगळ्यांवरती किती प्रेम केलंस, तू सगळ्यांना असं भरभरून दिलंस। पण पप्पा म्हणजे मला मान्य आहे तिला जो काही त्रास झाला त्यामुळे तिने सगळं केलं, पण चुकीचं केलं ना। मला आणायचं तिला बरोबर मार्गावर, तिने बदललं पाहिजे ना। आणि मला विश्वास आहे हे तूच करू शकतेस। ए बेटा, चला उठा आता। अरे आजचा दिवस तुझा आहे, इतक्या दिवसांनी घरी परत आलीस। हा, सीताईशी गप्पा मार, आशू बरोबर छान वेळ घालव। आजचा दिवस तुझा आहे, खुश राहा आणि आनंदी राहा। काका, कुठे बाहेर निघालायस का? अरे नाही, मी ते माझ्या मित्रांना भेटायला चाललोय। ओ, का ग, काय झालं? नाही, काय होणार आहे? मी काहीतरी बोलायला जाणार आणि तुम्हाला ते पटणार नाही नेहमी सारखं। हे बघ, असं काही नाहीये, आपण शिवाबद्दल हेच म्हणायचंय मला। नाही, तुम्हाला असं वाटतं ना की मला शिवाचा राग येतो किंवा मी शिवाच्या विरोधात बोलते? म्हणजे शिवाबद्दलच। हो, पण तुम्हाला माहित नाही ना तुमची सून तुमच्या नाकाखाली काय काय करते ते। तुम्हाला असं वाटतं की मला शिवाचा राग आहे किंवा मला वस्तीतल्या लोकांचा राग आहे म्हणून मी असं बोलत असते। असल्याशिवाय असं वाटतं का? मग काही असल्याशिवाय राग नसतो ना। ऐक ना कीर्ती, ऐक ना, तुला जे काही बोलायचंय ना ते स्पष्ट बोलशील? नाही, मी काही बोलणार नाहीये काका, मी आता तुला दाखवणार आहे। ते बघून जर तुला माझ्याबद्दल असंच वाटत असेल तर ठीक आहे, तू ठरव, पण त्याआधी हे बघ। घे, बघ ना। बघ बघ, ओळखलंस का कोण मुलगा आहे ते? काय झालं काका? विश्वास बसत नाही ना। माझंही हेच झालं होतं, मला खरंच वाटत नव्हतं हे। अरे सुहास, मी तर स्वतः ते बघितलं आणि तुला माहितीये, मी तर 10 वेळा स्वतःला समजावत होते काका की नाही कीर्ती, ही आपली संपदा नसेल, पण संपदाच होती ना आपली। समोर होतं ते खोटं नव्हतं ना। म्हणजे सकाळी खोटं बोलून निघाली का? मग चला बाय बाय गाईस, निघते। काय, कुठे कुठे चाललीस? माझ्या मैत्रिणीला भेटायला। काका,
ओळखलंस ना हा मुलगा कोण आहे ते? आणि हा मुलगा तिच्या कॉन्टॅक्ट मध्ये कसा आला आठवतंय ना? म्हणजे मला आत्ता कळतंय संपदाला सारखं वस्तीत का जायचं असायचं ते. अभ्यासाच्या नावाखाली संपदा हे सगळं करायची तिकडे जाऊन. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होते त्या शिवाला या घरात घेऊ नका, कारण संपदा चुकीच्या संगतीत येते. पण तुम्ही सगळ्यांनी माझं ऐकलं नाहीत. फक्त वस्तीतली मुलगी या घरात नाही आली, तिचे भ्रष्ट विचार सुद्धा या घरात घेऊन आली. आता तरी पटतंय ना तुला? का तुला अजूनही वाटतंय की ती शिवाच बरोबर आहे, तिचा ह्यात काहीच दोष नाहीये असं वाटतंय का तुला अजून? नाही का बास झाला आता? आता त्या मुलीला जाब विचारायलाच हवा. नाही नाही, अजिबात नाही. वहिनीला अजून पूर्ण बरं वाटलं नाहीये, मुळे हा विषय आता नको. मी या सगळ्यात शिवाचा हात आहे की नाही यापेक्षा त्या मुलाला समज कशी द्यायची याचा विचार करायला हवा. काका 1 मिनिट, म्हणजे अजूनही तुला शिवाच बरोबर वाटते का? कीर्ती, हे बघ, मला काय वाटतंय, काका म्हणतायत ना ते बरोबरच आहे. आपल्याला त्या मुलाला समज देणं जास्त महत्वाचं आहे. मी बोलेन त्याच्याशी, मी देईन त्याला काही ती योग्य समज. मी संपदा या घरातून बाहेर जाणार नाही, त्याला भेटणार नाही याची काळजी घेईन. काका, हे बघा ना, म्हणजे संपदा मला माझ्या लहान बहिणीसारखीच आहे. मग हे सगळं बघून मला सुद्धा तेवढाच त्रास झालाय. मी काय म्हणतो, हे सगळं प्रकरण ना मी हँडल करतो. काय ना, त्या वस्तीतल्या मुलांची भाषा मला चांगली माहिती आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्याच भाषेत समजावून देणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे काय करणार तू? आहेत काही माणसं जी त्याला त्याच्या भाषेत समजावतील. हा, पण सुहास, कीर्ती, आपल्याला कुठलाही राडा नको आहे. नाही नाही, हा, आपल्याला त्याला दम द्यायचा आहे, त्याला समज द्यायची आहे, पण कुठल्याही प्रकारचा त्रास नाही द्यायचा आहे त्याला. हो हो, त्याची काहीतरी ती कसली तरी तो एक्झाम पण देतोय ना, अभ्यास करतोय कसला. हा, काहीतरी शिक्षण घेतोय, IAS चा अभ्यास करतोय तो. हा, एक्झॅक्टली. ते त्याचं वर्ष नको वाया जायला. बस त्याला काय ती जी काही समज द्यायची आहे ना, ती फक्त तेवढीच. बाकी हा, सुहास, काका म्हणतोय तसंच होऊ देत. हो हो, मी अगदी नीट काळजी घेईन. आशू, हे चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? आता काय चुकलं? आईस्क्रीम. काय? आशू, तुला आईस्क्रीमने त्रास होतो, नाही सहन होत, माहिती ते कशाला खायचं आईस्क्रीम? तुला कळत नाहीये, मला असा चान्स कधी मिळणार? कसला चान्स? हा. बायकोला आईस्क्रीम भरवायचा. रोमॅन्स बाहेर येतोय तुझा. भयंकर. मी आज खूप खुश आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.